नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, 7 मार्च 2026 रोजी सीबीएसई बोर्ड म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनची परीक्षा संपलेली आहे. इयत्ता 10वीची परीक्षा आणि लवकरच म्हणजे 17-18 मार्चला 10वी स्टेट बोर्ड म्हणजे मराठी माध्यम, सेमी इंग्रजी माध्यम आणि इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांची देखील परीक्षा संपणार आहे. माझ्या माहितीप्रमाणे विद्यार्थ्यांना या वर्षी पेपर सोपे जातात. सीबीएसई बोर्डचा मॅथमॅटिक्सचा पेपर सोडला. मॅथमॅटिक्सचा पेपर बऱ्याच दिवसातनं थोडा चॅलेंज निर्माण करणारा पेपर होता. बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना तो पेपर अवघड गेलेला आहे. स्टेट बोर्डच्या मुलांना M1 म्हणजे मॅथमॅटिक्स पार्ट 1 गणित भाग 1 चा पेपर अतिशय सोपा गेलाय. गणित भाग 2 च्या पेपरमध्ये क्वेश्चन नंबर 4 मध्ये थोडेसे हायर ऑर्डर थिंकिंग नावाचे क्वेश्चन्स विचारले होते. बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना ते अवघड गेलेत. मी ज्या ज्या विद्यार्थ्यांशी बोललो त्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला अनेक कॉल सुरू झाले असतील. 10वी नंतर हे करा, 10वी नंतर ते करा, आर्ट्सला जा, कॉमर्सला जा, सायन्सला जा, डिप्लोमाला जा, ITI ला जा किंवा अनेक इतर ठिकाणी प्रवेश घ्या. मित्रांचे फोन येत असतील, मैत्रिणींचे फोन येत असतील, नातेवाईकांचे फोन येत असतील, तुम्हाला शेजारचं कोणीतरी सांगत असेल, आई एक सांगत असेल, बाबा एक सांगत असेल आणि तुमचं मन स्वतः काहीतरी विचार करत असेल. पण विद्यार्थी मित्रांनो, जरा थांबा, कारण करिअर निवडणं ही एवढी सोपी गोष्ट नाही. करिअरचा विचार करणं ही एवढी सोपी गोष्ट नाही. विद्यार्थी मित्रांनो आणि पालक मित्रांनो, आपल्याला शरीराचा जर आपण आपल्या शरीराचा विचार केला तर शरीराला 2 भाग असतात. एक मुंडक्यापासून खालचा भाग आणि दुसरा मुंडक्यापासून वरचा भाग. जसं मूर्तीला 2 पाठ असतात, एक मूर्तीचा मुखवटा आणि मूर्तीचा अंगवटा. मूर्तीचा मुखवटा आणि मूर्तीचा अंगवटा. मूर्तीचा अंगवटा हा आपण कधी पाहत नाही, नेहमी मूर्तीचा मुखवटा पाहतो आणि मूर्तीच्या चरणाला आपण दर्शन करतो, म्हणजे पायाला दर्शन करतो. एक लक्षात घ्या, 10वी पर्यंत तुमचा अंगवटा तयार होतो, बेस तयार होतो. जो विद्यार्थी 10वी पर्यंत शिक्षण घेतो, तो SSC बोर्डचा असो, तो सीबीएसई बोर्डचा असो, तो मराठी माध्यमाचा असो, तो सेमी इंग्रजी माध्यमाचा असो किंवा तो अन्य कोणत्याही बोर्डचा असो, काही फरक पडत नाही. कारण या नद्या पुढे जाऊन सर्व एकाच समुद्राला मिळतात. म्हणजे आता अर्थात 10वी पर्यंत तुमचा अंगवटा तयार झालेला आहे आणि आता इथून पुढच्या कालावधीमध्ये 40 वर्ष 50 वर्ष तुम्ही जोपर्यंत करिअर करणार आहात तोपर्यंत तुमचा मुखवटा तयार होण्यासाठीचे 2 वर्ष अतिशय महत्वाचे असतात. आणि ते म्हणजे इयत्ता 11वी आणि 12वी. इयत्ता 11वी 12वी नंतर तुम्ही करिअरची कोणती शाखा निवडता, कशात करिअर करता, यावरती तुमची ओळख निर्माण होते. तुम्हाला 10वीला 90% होते, तुम्हाला 10वीला 50% होते, तुम्हाला 10वीला 60% होते किंवा तुम्हाला त्याच्यापेक्षा कमी मार्क्स असतील, किंवा तुम्हाला 10वीला 100% मार्क्स असतील तर हे काही कालावधीनंतर विसरले जातात. पण इयत्ता 10वी नंतर तुम्ही काय करता, 11वी 12वी नंतर तुम्ही काय करता, त्याच्यावरती तुमची ओळख ठरते. मग तुम्ही डॉक्टर व्हाल, तुम्ही इंजिनियर व्हाल, तुम्ही CA व्हाल, तुम्ही CS व्हाल, तुम्ही आर्किटेक्ट व्हाल, तुम्ही लॉयर व्हाल, तुम्ही प्रोफेसर व्हाल, तुम्ही रिसर्च मध्ये जाल, तुम्ही पॉलिटिकल सिस्टम मध्ये याल, तुम्ही प्रशासकीय सेवेत जाल, तुम्ही कशात जाता हे इयत्ता 10वी नंतर इयत्ता 12वी नंतर विद्यार्थी मित्रांनो तुमचं ठरत असतं. आणि म्हणूनच आता थोडासा काळ आलेला आहे तो विश्रांती घेण्याचा. आता काळ आहे थोडा विचार करण्याचा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 1-2 वर्ष खूप प्रचंड मेहनत केलेली असते. 10वी मध्ये तर काही विद्यार्थी 1 दिवस सुद्धा सुट्टी घेत नाही. विद्यार्थीच नाही, पालक देखील सुट्टी घेत नाही आणि मग विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतो. नातेवाईक म्हणतात 10वी आहे, शेजारचा म्हणतात 10वी आहे, आपलं मन आपल्याला म्हणत असतं 10वी आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता थोडेसे पुढच्या 2 वर्ष ऊर्जा घेण्यासाठी आराम करा. कुठेतरी फॅमिली ट्रिपला जा, कुठेतरी नातेवाईकांकडे जा, आजी आजोबांकडे जा. तुम्ही शहरी भागात असाल तर गावाकडे जा, गावाकडे असाल तर थोडंसं नातेवाईकांकडे शहरी भागात जा. विद्यार्थी मित्रांनो, अनेक चांगल्या करिअर मार्गदर्शकांची मदत घ्या, त्यांच्याशी बोला. कारण करिअर हे केवळ 1-2-3-4 दिवसांचा विचार करण्याची गोष्ट नाही, तर करिअर ही तब्बल 40 वर्ष आपल्याला ज्या क्षेत्रात काम करायचे त्या क्षेत्राची निवड करण्याचं काळ असतो. त्या क्षेत्रात आपल्याला काम करायचे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, कोणाच्याही सांगण्याला बळी पडू नका, कोणाच्याही कॉलला बळी पडू नका. आम्ही तुम्हाला स्कॉलरशिप देतो म्हणून तुम्ही आमच्याकडे या, म्हणून त्या गोष्टीला, त्या प्रलोभनाला, त्या आमिषाला देखील बळी पडू नका. विद्यार्थी मित्रांनो, फिजिकली फिटनेस आणि मेंटली फिटनेसवरती लक्ष द्या. वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचा, वेगवेगळे करिअरवरची पुस्तकं वाचा, वेगवेगळे करिअरवरचे लेक्चर्स ऐका, वेगवेगळे सेमिनार्स ऐका. युट्यूब वरती जा, इन्स्टावरती जा, फेसबुक वरती जा. वेगवेगळ्या लोकांचे अनुभव तिकडे दिलेले असतात, ते अनुभव तुम्ही तिकडे पहा. सर्वात महत्वाचा पाठ म्हणजे आता AI ची मदत घेता येईल. मग तुम्हाला ठरवता येईल की करिअर म्हणजे काय. विद्यार्थी मित्रांनो, 10वी नंतर करिअरचे मेजर ऑप्शन्स हे 5 आहेत. एक सर्वात महत्वाचा पार्ट मेजर ऑप्शन जो येतो त्याला म्हणतो आपण सायन्स. दुसरा मेजर ऑप्शन येतो तो येतो कॉमर्स. तिसरा येतो तो आर्ट्स. चौथा येतो तो डिप्लोमा आणि 5वा ऑप्शन
आय म्हणजे तुमचं की जे औद्योगिक प्रशिक्षण ज्याला आपण म्हणतो ते औद्योगिक प्रशिक्षण घेण्याचा पाठ 10वी नंतर आपल्यासाठी उपलब्ध असतो. आता सायन्स करिअरचा ऑप्शन जर निर्माण करायचा असेल तर सायन्समध्ये करिअरचे 100% मार्ग उपलब्ध असतात. 100% सायन्स 11वी-12वी सायन्स नंतर तुम्हाला कॉमर्स जाता येतं, तुम्हाला इतर कोणत्याही क्षेत्रात प्रवेश करता येतो. मात्र आर्ट्स नंतर तुम्हाला कॉमर्सला येता येत नाही किंवा तुम्हाला सायन्सला येता येत नाही. दुसरा ऑप्शन येतो करिअरचा तो कॉमर्स. कॉमर्स नंतर तुम्हाला आर्ट्सला जाता येतं, परंतु कॉमर्स नंतर तुम्हाला सायन्सला जाता येत नाही. आर्ट्स नंतर तुम्हाला सायन्सला जाता येत नाही किंवा आर्ट्स नंतर तुम्हाला कॉमर्सला जाता येत नाही. डिप्लोमा नंतर तुम्हाला इंजिनिअरिंगला येता येतं, परंतु डिप्लोमा नंतर पुन्हा सायन्सला येता येत नाही. डिप्लोमा नंतर तुम्ही आर्ट्सला प्रवेश घेऊ शकता अथवा तुम्ही कॉमर्सला प्रवेश घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, करिअर सगळ्या क्षेत्रात करता येतं. बऱ्याचदा पालक व विद्यार्थी नेहमीचा एक हमखास प्रश्न विचारतात, सर स्कोप कशात आहे? मी नेहमी म्हणतो स्कोप प्रत्येक क्षेत्रात स्कोप आहे, परंतु तो स्कोप तुमच्यात आहे का हा मेजर प्रश्न उभा राहतो. पहिल्यांदा स्कोप तुमच्यात असला पाहिजे, कारण तुमच्यात स्कोप असेल तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रात उत्तम प्रकारचं करिअर करू शकता. काठाने जाऊन केवळ पास होऊन मग ते सायन्स जरी असेल तर तुम्हाला करिअर करता येत नाही. सायन्स क्षेत्रामध्ये म्हणजे विज्ञान शाखेत जेवढ्या करिअरच्या संधी जास्त आहेत तेवढ्याच विज्ञान क्षेत्रामध्ये स्पर्धा देखील तेवढी जास्त आहेत. आणि म्हणून करिअर करताना मग ते आर्ट्स असो, ते कॉमर्स असो, ते सायन्स असो, डिप्लोमा असो, टॉप 10 मध्ये पहिल्या 10% तुम्ही आहात का हा प्रश्न स्वतःला विचारा. मग तुम्ही करिअर जाऊन कुठेही करा. बऱ्याचदा विद्यार्थी म्हणतात की सर सायन्स अवघड आहे, आर्ट्स सोपं आहे, कॉमर्स मध्यम आहे. सोपं आणि अवघड असं काही नसतं. तुम्ही कष्ट कशा पद्धतीने करता, तुमची आवड कशात आहे हे तिथं मॅटर होतं. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, करिअर करताना विचार करा. करिअर करताना आवड आणि विचार या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत, लक्षात घ्या. आवड असणं वेगळं आणि करिअर. आता बऱ्याचदा मला पालक करून भेटतात आणि विचारतात, माझ्या मुलाला सर उत्तम प्रकारचा स्वयंपाक बनवता येतो आणि म्हणून आम्ही त्याला हॉटेल मॅनेजमेंट करू का? लक्षात घ्या, स्वयंपाक करता येणं ही आवड झाली आणि करिअर हॉटेल मॅनेजमेंट मध्ये करणं ही पूर्ण वेगळा भाग झाला. लक्षात घ्या, आता हॉटेल मॅनेजमेंट मध्ये करिअर करायचं म्हटलं तर त्याला रात्री 12-1 वाजेपर्यंत घराच्या बाहेर राहावं लागल. एक हा सर्वात महत्वाचा पाठ. मग तुमची ती मानसिकता आहे का माझ्या मुलाने रात्री 12-1 वाजेपर्यंत घराच्या बाहेर राहावं? किंवा त्याला केवळ महाराष्ट्रात जॉब करता येणार नाही, त्याला परदेशात जावं लागेल, त्याला फॉरेनला जावं लागेल. ही तुमची कुटुंब संस्कृती किंवा तुमची सामाजिक संस्कृती आहे का याचा देखील तुम्हाला विचार करावा लागेल. म्हणजे मला सांगायचं पाठ आहे की आवड आणि करिअर ह्या दोन वेगळ्या गोष्टीत, याच्यावरती आपण बारकाईने विचार केला पाहिजे. मग तुम्ही कुटुंबाने बसून एकत्र विचार केला पाहिजे. तुम्ही नातेवाईकांचा सल्ला घेण्यापेक्षा तुम्ही करिअर क्षेत्रात जे मार्गदर्शन करणारे तज्ज्ञ आहेत त्यांचा सल्ला घेतला पाहिजे. योग्य व्यक्तींचं तुम्ही मार्गदर्शन घेतलं पाहिजे आणि मग करिअरची निवड केली पाहिजे. एकदा करिअरची निवड निर्माण झाली, एकदा करिअरची निवड तुमची झाली की तुम्हाला मागे हटता येणार नाही. कारण निवडलेल्या करिअरमध्ये तुम्हाला आवड निर्माण करावी लागेल, तुम्हाला त्याच्यासाठी सवड म्हणजे वेळ काढावा लागेल आणि झपाटून काम करावं लागेल. स्वामी विवेकानंदांचा एक शब्द आहे, निवडलेलं कोणतंही क्षेत्र असू द्या, ते क्षेत्र निवडा, त्याला तुमचं जीवन बनवा, त्याला तुमचा श्वास बनवा आणि श्वास बनवून त्याच्यात झपाटल्यासारखं काम करा, तुम्ही यशस्वी व्हाल. मला सांगायचा भाग असा आहे, करिअर निवडताना घाई करू नका. आता सुट्टीत शांतपणे विचार करा, तुम्हाला काय आवडतंय, तुम्हाला करिअर ते खरंच आवडून त्याच्यात केवळ पैसे पाहिजेत का तुम्हाला समाधान पाहिजे? कारण पैसा आणि समाधान या दोन्ही गोष्टी पुढच्या 40 वर्षांसाठी फार महत्वाच्या आहेत. काही करिअरमध्ये प्रचंड पैसा मिळतो पण समाधान मिळत नाही, काही करिअरमध्ये प्रचंड समाधान मिळतं पण त्या तुलनेतला पैसा मिळत नाही. म्हणजे पैसा, समाधान, तुमच्या गरजा, तुमची आवड, तुमची निवड, तुमची सामाजिक प्रतिष्ठा तुम्हाला विचारात घेता आली पाहिजे. आणि म्हणून विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअरचे मेजर ऑप्शन 10वी नंतर 4 ते 5 असतात. सायन्स, कॉमर्स, आर्ट्स, डिप्लोमा आणि ITI हे 5 ऑप्शन्स तुम्ही विचारात घ्या आणि मग करिअरची आवड पाहून तुमची निवड करा, त्याची योग्य ती सांगड घाला आणि येणाऱ्या करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी प्रचंड मेहनत करा. कारण इथून वरचा तयार होणारा मुखवटा, हा मुखवटा महत्वाचा असतो. आणि मला वाटतं इयत्ता 11वी-12वी मध्ये तो मुखवटा तयार करण्याची ही 2 वर्ष आहेत. एकदा तो मुखवटा तयार झाला की पुढचे 40 वर्ष ते 50 वर्ष तुम्हाला त्याच नावाने ओळखलं जातं, त्याच नावाने तुमचं करिअर घडतं. आणि त्यासाठी तुम्हाला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आपण वेगवेगळ्या भागांमधनं वेगवेगळ्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला करिअर संदर्भातली माहिती देणार आहोत. तर किमान या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा आणि ही अनमोल माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना देखील त्यांच्या करिअर संदर्भात आणि करिअर करण्याच्या संदर्भात मदत करा. सर्वांना मनापासून धन्यवाद.